इतिहासाच्या पानांमध्ये ना काही कथा अशा आहेत ज्या केवळ शाहीने नाही तर रक्ताने लिहिल्या गेल्यात. तर ही गोष्ट आहे अशाच एका वस्तूची, एका तेजस्वी पण तितक्याच शापित हिऱ्याची, ज्याचं नाव आहे कोह-ई-नूर. हे फक्त एक वॉर्निंग नाहीये, ही तर एक भविष्यवाणी आहे, एक असं रहस्य जे या हिऱ्याच्या रक्तरंजित इतिहासाची आणि त्याच्या प्रत्येक मालकाच्या नशिबाची कहाणी सांगतं. चला तर मग याच्या मुळापर्यंत जाऊया. या हिऱ्याची कहाणी माणसांच्या इतिहासाच्या खूप आधी सुरू होते. ही गोष्ट राजा महाराजांची नाहीये, ही गोष्ट आहे प्रत्यक्ष देवांची. एका अशा काळाची जिथे वस्तू केवळ दगड नव्हत्या तर त्यांच्यात दैवी शक्ती वास करायची. त्याचं मूळ संस्कृत नाव स्यामंतक. हे नाव मोठमोठ्या साम्राज्यांपेक्षाही जुनं आहे, जे त्याच्या दैवी उत्पत्तीची आठवण करून देतं. पौराणिक कथा सांगतात की हा हिरा म्हणजे दुसरी तिसरी कोणाची नाही, तर थेट सूर्यदेवाने दिलेली एक अनमोल भेट होती. जणू काही आकाशातून पृथ्वीवर उतरलेला स्वर्गीय प्रकाशाचा एक जिवंत तुकडा. म्हणजे विचार करा, या हिऱ्याची शक्ती इतकी जबरदस्त होती की त्याची लालसा फक्त माणसांनाच नाही तर देवांनाही होती. आणि इथूनच त्याच्या अलौकिक आणि तितक्याच धोकादायक शक्तीची आपल्याला कल्पना येते. आणि आता देवांच्या दुनियेतून ही गोष्ट येते माणसांच्या जगात, आणि तिच्या सोबत येते पहिली मोठी शोकांतिका. विचार करा, ते मयूर सिंहासन किती भव्य असेल, पण त्या चमचमत्या सौंदर्याच्या मागे एक असा काळोख लपला होता जो लवकरच बाहेर पडणार होता. एका मुलाने फक्त सत्तेसाठी आणि त्या हिऱ्याच्या मोहापायी आपल्याच वडिलांना दगा दिला. इथूनच या हिऱ्याच्या रक्तरंजित मानवी प्रवासाची, विश्वासघात आणि वेदनेची सुरुवात झाली. आता ही गोष्ट एका नवीन आणि अजून रक्तरंजित वळणावर पोहोचते. पर्शियन आक्रमणामुळे या हिऱ्याला एक नवीन नाव मिळालं, एक असं नाव जे त्याच्या तेजाला आणि त्याच्यामुळे सांडलेल्या रक्ताला दोन्हीला दर्शवतं. नादिर शाहने दिल्ली लुटली, पण हा हिरा मिळवला एका हुशार पण कपटी युक्तीने, ज्याला पगडीची अदलाबदली म्हणतात. त्याने मैत्रीच्या नावाखाली मुघल सम्राटासोबत आपली पगडी बदलली आणि त्या पगडीत लपलेला कोह-ई-नूर आणि भारताचं भाग्यही तो घेऊन गेला. 30,000 ही फक्त एक संख्या नाहीये. नादिर शहाच्या सैन्याने दिल्लीत कत्तल केलेल्या निष्पाप पुरुष, स्त्रिया आणि मुलांचा हा आकडा आहे, ज्यांच्या रक्ताच्या थारोळ्यातून त्याने तो हिरा मिळवला. जणू काही तो हिरा स्वतःच सगळं पाहत होता, आपल्या पुरुष मालकांचा विनाश. एक अशी दुष्ट शक्ती जी फक्त आणि फक्त नाशच घडवून आणत होती. आता ही कहाणी वळते शीख साम्राज्याकडे, एका अत्यंत शक्तिशाली शासकाकडे आणि त्याच्या दुर्दैवी वारसाकडे. महाराजा रणजीत सिंग यांचा या दगडाशी एक वेगळाच संबंध होता. त्यांना वाटायचं की जोपर्यंत हा हिरा त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांच्या साम्राज्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. पण त्यांना कुठे माहीत होतं की तो शाप फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता. हे खरंच धक्कादायक आहे नाही का? महाराजा रणजीत सिंग यांच्या मृत्यूनंतर जणू काही त्या शापाला मोकळं रान मिळालं. आणि बघा ना, अवघ्या 10 वर्षात ते बलाढ्य साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. हे काही भेट देणं नव्हतं, ही तर एका लहान मुलाकडून, एका हरलेल्या साम्राज्याच्या वारसाकडून जबरदस्तीने हिसकावून घेतलेली संपत्ती होती. इतिहासाचं एक काळं वेदनादायी पान. बरं, आता हा हिरा पोचला होता एका नवीन साम्राज्यात. पण ब्रिटिशांना फक्त हिरा नाही तर त्याच्यासोबत आलेला तो शापही मिळाला होता. मग त्यांनी काय केलं? त्यांनी एक उपाय शोधून काढला, जो भीती आणि सावधगिरीतून जन्माला आला होता. ब्रिटिशांनी काय केलं तर त्या हिऱ्याला पुन्हा कापलं. पण हे काही त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हतं. हा प्रयत्न होता त्याच्या त्या नैसर्गिक रानटी शक्तीला काबूत आणण्याचा. आणि या नादात त्याचं जवळपास 40% वजन कमी झालं. अगदी त्याच्या नवीन मालकांनाही हे पटलं नाही. त्यांनाही कुठेतरी वाटलं की आपण या हिऱ्याचा आत्माच काढून घेतला आहे. आणि मग त्यांनी ती प्राचीन हिंदू चेतावणी आठवली, केवळ देव किंवा स्त्रीच तो निर्धास्तपणे घालू शकते. आणि बरोबर त्यांनी तो नियम पाळला. त्यांनी ठरवलं की हा हिरा फक्त आणि फक्त राण्याच घालतील, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, फक्त स्त्रियांच्या हाती. आणि आता ही कहाणी येते आजच्या काळात, जिथे या हिऱ्यावरून सुरू झालेले वाद आजही संपलेले नाहीत. आज तो टॉवर ऑफ लंडनमध्ये क्वीन मदरच्या मुकुटात शांतपणे बसला आहे. पण त्याची खरी ओळख काय? एक ऐतिहासिक कलाकृती, एका साम्राज्याचं प्रतीक, की एका न संपणाऱ्या वादाचं मूळ? ही देशांची यादी बघितली की कळतं की त्याचा तो काळा इतिहास आजही किती जणांना बोचतोय. आणि खरं तर प्रत्येक देशाचा दावा बरोबर वाटतो, कारण प्रत्येकाच्या इतिहासाचा एक रक्ताळलेला तुकडा त्या हिऱ्यात अडकलेला आहे.
आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो, ज्या वस्तूने फक्त विनाश, रक्तपात आणि विश्वासघातच पाहिला आहे, त्यावर खरंच कोणाचा मालकी हक्क असू शकतो का? की तो दगडच स्वतःचा मालक आहे? हा प्रश्न आपल्याला त्याच्या खऱ्या स्वभावावर आणि कधीही न संपणाऱ्या वारसावर विचार करायला भाग पाडतो.